काय वाटलं जेवण? मे वाणीचे बाबा सो जस्ट आत्ता उठलोय आणि खूप उशीर झाला आज उठायला. आज रात्री जे ते दर्शन यायला 12 वाजले होते मला आणि खूप जास्त जे ते गर्दी होती इथं, त्यामुळं ते 300 रुपयाचं जे दर्शन आहे त्याला खूप टाईम लागला आम्हाला. सकाळचं दर्शन पूर्ण आतमधून झालं होतं आणि फक्त तिरुपतीचं मंदिर जे तिरुमलाचं ते 4 वेळेस धुतात. त्यातलं काल जे ते मंदिर धुतलं होतं त्यामुळे सकाळच्या VIP ब्रेक दर्शनला पण टाईम झाला. बट खूप सुंदर जे ते दर्शन झालं रात्री पण चांगलं झालं आहे. आत्ताशी उठलं, आता ब्रेकफास्टला जाऊया आणि ब्रेकफास्ट नंतर कृतिका, मी आणि दीदी बाहेर जाणार आहे. कशासाठी जाणार आहे मी तुम्हाला तिथे गेल्यावर सांगतो आणि त्यानंतरच बघूयात काय होतं. तर चला ब्रेकफास्टला जाऊया आधी. सो आपण आलो भैयाच्या फेवरेट हॉटेलला नाश्ता करायला आणि भैयाने ॲज युजल इडली वडा घेतला होता आणि पप्पा आणि ते समोरची जी हॉटेल आहे तिथं गेले होते नाश्ता करायला. तर आता मी त्यांच्यासोबत भैयासोबत खाल्लं आहे आत्ता डोसा आणि आता पप्पा ते इकडे बसलेत, मी इकडच्या साईडला आलं ह्यांच्यासोबत खायला. सगळं मी काय घेतलं आधी. काय घेतलं पप्पा? डोसा, लेमन राईस, चित्रान नाही, अच्छा, आणि उपमा. तो आता नाश्ता ते झाला आहे आणि मी, दीदी आणि हा कुठे हा माणूस आम्ही तिघा चाललो आहेत कृतिकाला घेऊन. कुठे घेऊन चाललो आहेत मी तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर डायरेक्ट. तर खूप मज्जा येणार आहे थोड्या वेळाने, ती पण दाखवेल. होय तिथे काय म्हणणं आहे? तर कुठं आले? कल्याण कट्टा. तर चला आतमध्ये आता. सो आपल्याला भेटलं हे टोकन, चाइल्ड हॉल नंबर 2, 30 नंबर. त्यासोबत ब्लेड पण भेटली आपल्याला, आपली नवीन. तेलुगू, तमिळ, हिंदी भैया. हिंदी 30 नंबर. प्रिपरेशन कृतिका. चलो बस बबी, तू घेऊन बस ग छके, ते मला ऐकणार थोडीच आहे. कृतिकाला जे ते आता तिकडे हो लाडू. हो गोड दिसायला बबी. हा नाही यायची ती इथं. तर आपण ज्या मठात राहतो आणि इथले ओव्हरऑल जेवढे पण मठ आहेत त्यांचा एक पर्टिक्युलर वार ठरलेला आहे की त्या दिवशी ते फ्री प्रसाद वाटतात 12 वाजता. सो नाश्ता करून आम्ही जस्ट खाली बसलो होतो आणि तिथं प्रसाद जे ते वाटप चालू झालं. तर खूप जास्त जे ते लोक तिथं प्रसाद घ्यायला येतात, म्हणजे त्याच्यावरच जेवण असतं त्यांचं दुपारचं. सो तुम्हाला तिथं प्रसादही मिळतो सगळ्या जे ते मठ आहेत जे हॉटेल म्हणून यूज होतात तिथं त्यांच्याकडून. सो आता जस्ट मी झालं रेडी आणि आता आपण जाणार आहे जेवायला. तर कुठं जेवायला जाणार आहेत कारण अजून काही डिसाईड नाही झालेलं आहे कन्फर्म. सो बघूयात कुठं जायचं आहे. सो लेट्स गो. आमचा टकलू, ए टकलू. हा चांगली हो, ती कशी करते तुम्हाला बाबा गाण्यात ना त्यामुळे बाला बघ टकलू. हात नको लावू म्हणते ती. हो ना, चाबरी. काल गेलो रॉयल सारंगीला, आज सारंगीला. काल आपण रॉयल सारंगीला गेलतो ना, आज जाणार सारंगी फाईन डायनिंग रेस्टॉरंट. येईल मध्ये बसू. तर आपण थाळी सांगितल्या 2 साऊथ आणि 2 नॉर्थ. तर 2-3 आयटम चेंजेस आहेत. तर बघूयात. दीदीला आणि मम्मीला नॉर्थ सांगितलं आणि मी पप्पा.
साऊथ खाणार आहेत ॲज युजल. दोघांना साऊथ आवडतं. तर आता जेवण करून खायला आलं आणि काल जे जेवण केलं होतं ते खूप सुंदर होतं आणि आता इथला रेट पण त्या हॉटेलच्याच ॲव्हरेजली म्हणजे बरोबर होता, पण टेस्ट एकदम बकवास होती. आता घेतलेलं होतं म्हणून खायला लागलं, बट वर्थ इट नाही आहे इथे ना. सारंगी फाईन डायनिंग चांगलं नाही आहे खाण्यासाठी, म्हणजे मला तर नाही आवडलं. बाबा काय वाटलं जेवण? सो आता आपण चाललो मार्केटमध्ये आणि मार्केटनंतर आपण आलो मंदिरासमोर. तर खूप सुंदर असे लाईटिंग वगैरे केलं इथं. तर मी आता आपल्या रूममधनं दाखवतो तुम्हाला कशी लाईटिंग केली आहे. हे बघा, रेग्युलर एवढी लाईटिंग नसते, बट आता जे ते वैकुंठ एकादशीमुळं खूप जास्त सुंदर लाईटिंग केली आहे. मी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो कशी लाईटिंग आहे काय ते. सो चला बघूयात आपण. लेडी शाकाल. तर हे असे सगळीकडे प्रतीक्षालय आहेत, हे तीर्थयात्री प्रतीक्षालय. आणि ह्यांनी कम्प्लीट जे आहे ते शेड मारलेलं आहे आणि पूर्ण मॅटिंग वगैरे टाकून आहे की तुम्हाला पाऊस पण लागणार नाही आणि तुम्हाला झोपता पण येईल तिथे. तर खूप ठिकाणी आहे असं मी दाखवतो तुम्हाला अजून. सो आत्ता आपण CR ऑफिसच्या तिथे आणि ह्या साईडला पण भरपूर हॉटेल्स आहेत खाण्यासाठी. आणि हे आहे CR ऑफिसची बॅक साईड, जिथं की तुम्हाला अकोमोडेशन असेल किंवा अर्जिता सेवा असेल त्याचे काउंटर्स आहेत. आणि ही हॉटेल लाईन पण खूप छान झाली आहे. ह्या साईडला पुढं जे ते थोडंसं मार्केट आहे, पण ह्याच्यापेक्षा मोठं मार्केट अपोजिट साईडला आहे त्यामुळे आपण तिकडं जाणार आहेत, ते दाखवतो मी तुम्हाला. आणि हे जे आहे ते VIP अलॉटमेंट, TB काउंटर आणि CRO जनरल, म्हणजे तिथं की अकोमोडेशन मिळतं 1 दिवसाचं. आणि अर्जिता सेवा जी आहे ती इलेक्ट्रॉनिकली व्हिडिओ कॉलवर जी असते अर्जिता सेवा, त्याचे पण काउंटर आहे तिथं. आम्ही संध्याकाळी गेलो म्हणून बंद होते हे आत्ता. आणि आतमध्ये CR ऑफिसमध्ये तुम्हाला रेल्वे बुकिंग्स इथं करून मिळतात. तिरुमलावरनं खूप सारे लोक जिथं जागा मिळेल तिथं इथं झोपतात. सो त्याचा पण काही इश्यू नाही आहे इथे, आता प्रत्येक जागेवर बाथरूम्स वगैरे सगळं काही आहे इथं. आणि हे त्यांचं मेन ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग आहे CROची, जिथे की तुम्हाला रूम अकोमोडेशन वगैरे 1 दिवसासाठी खूप सारे ह्यांचे मठ आहेत तिथं. तर तिथं तुम्हाला अकोमोडेशन मिळेल, जे की दुपारी 12 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 12पर्यंत असतं. त्याच दिवसाचं एकाच दिवसाचं ते तिथं आपल्याला त्यांची की देतात आणि ती परत तुम्हाला जे ती सबमिट करायला लागते, का तर रोज नवीन लोकांना ते रूम देतात. आणि हे त्यासमोरचं मार्केट आहे, इथं थोडं एक्सपेन्सिव्ह असू शकतं. दुसरी एक बिल्डिंग आहे तिथं पण आपण जाणार आहेत, ह्याच्यापेक्षा तिथं थोडं चीप आहे. ही चालली वाणीची शॉपिंग. वाणीचे बाबा आणि हे आहेत वाणीचे काका, वाणीचे काकाश्री. हो हा काकाश्री. अरे भैया तिला खाऊ दे रे, काय तिचं खायचं तुला लॉलीपॉप? देते का नाही बघतोय, मन बघतोय. मग तिने पुन्हा मोठं झाल्यावर मला मी तसं नव्हते म्हणायला, तर मग प्रूफ राहील आपल्याला. किती देत नव्हते आपल्याला का? देत नव्हते दुःख करून. लाडू गोड दिसायलास तू तर. लाडू गोडच असतो. हा लई छान दिसायला. हा छान आहे. अब्बा, इकडं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, इकडं पण तुम्हाला खायला मिळेल. या साईडला इथं पण भरपूर हॉटेल्स आहेत खाण्यासाठी. आणि हा जो साईडचा रोड आहे पंजाब बँकच्या साईडचा,
तिथून आपण मंदिराकडे जातो. हे पूर्ण जे आहे ते शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. जर तुम्हाला काय खरेदी करायचं असेल तर. काय घ्यायचं की तुला काय घ्यायचं बघा. हे घ्यायचं लाईट लागते का बघू बघू लाईट लागते का. दुसरा कलर घे ना बघ ना. हां हे घे हे चांगलं. चला वाणीची शॉपिंग. हे किती नाही काय मला गोड पाणी पाहिजे. पाणीपुरी. हा खरं खरं एपिसोड बनल्यासारखी वाटली. कॉमेडी का. सुंदर होती सगळे. प्लास्टिक सगळे सुंदर होती ना. ठीक आहे. नगरला जाऊन काय भंगार द्यायला लागली तुम्हाला. चांगल्या पाणीपुरी खाऊ वाटणार. मंचुरियन राईस आणि शेजवान उत्तप्पा घेतला. आधी इथं मंचुरियन खाल्लं ते पण चांगलं होतं. आणि तिथं पप्पान छोलेची आणि डोसा घेतला भाजी. पप्पा टेस्ट कशी आहे बाबा. टेस्ट बघतोय चांगली आहे टेस्ट. फर्स्ट इम्प्रेशन एकदम असं भंगार आहे का. भंगार दुसऱ्याच्या हॉटेलला कशाला काय म्हणायचं. ठीक आहे ठीक ठीक आहे. पण टेस्ट त्या मनाने खूप चांगली ना. आता हे पण हा आहे दुसरा हॉल समजा. तर ह्या हॉलमध्ये पण बघा सगळे लोक झोपलेली आहेत. इथं यांना लॉकर सुविधा आहे साईडला. तर तिथं तुम्ही तुमचं जे काय इम्पॉर्टंट सामान असेल ते ठेवू शकता. बाकी झोपायला वगैरे इथं मिळेल. सगळे असे हॉल आहेत जिथे की तुम्ही झोपू शकता, आराम करू शकता दर्शन झाल्यानंतर. तसं सोय इथं खूप साऱ्या जाग्यावर बाथरूम्स आहेत. तुम्हाला आंघोळीला जायला आहे ह्याला आहे. परत हे फ्री अन्नप्रसादम आहे. हे अन्नप्रसादम सेंटर. तर ही अशी लाईन आहे सगळी फ्री जेवणासाठी. एक पंगत उठली की दुसरी पंगत लगेच बसते इथं. तर खायला पण काही समजा एवढे पैसे तुम्हाला लागणार नाही तिथं आल्यावर. सो एवढं सुंदर जे ते लाईट्स केल्या होत्या मंदिराच्या वैकुंठ एकादशीमुळे. मी खूप वर्ष झालं तिरुपतीला जातो बट कधी योग नव्हता आला हे बघायचा. पण यावर्षी हे पण बघायला मिळालं नवीन वर्षाचं. सो स्टे ट्यून अँड लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.